व्यासपीठावर सन्मानाने वावरणारा सर्वांचा एकमेव लाडका साहित्यिक आहे. जीवनाच्या प्रारंभापासून सर्व नकारांचा सामना करत स्वतःचं जीवन स्वतः घडवणारं एक असामान्य व्यक्तित्व, अत्यंत प्रभावी लेखक, समर्थ वक्ता, आपल्या आईवर नितांत प्रेम करणारा पुत्र, सार्वजनिक प्रश्नांचं भान असणारा कार्यकर्ता, कॉर्पोरेट वर्ल्डला अंकित झालेल्या सार्वजनिक माध्यमात काम करीत असतानाही जागतिकीकरणाच्या सर्व संकटाचं भान असलेला एक विचारवंत, या सर्व दृष्टीने उत्तम कांबळे यांच्याबद्दल मला अतिशय प्रेम आणि आदरभाव वाटत आलेला आहे. लेखक म्हणून त्याने अनेक पुस्तकं लिहिली, पण या सर्व पुस्तकांचं सूत्र जर आपण पाहिलं तर तळागाळातला जो गोरगरीब माणूस आहे, दीन दलित अन्यायग्रस्त शोषित माणूस आहे, त्याच्या बाजूनी उत्तम कांबळे सातत्याने उभे राहिले. जागतिकीकरणातली कविता हे एक असामान्य अशा तऱ्हेचा संग्रह आहे. उत्तम कांबळेंच्या आगामी 5व्या बोटावरचं या कविता संग्रहामध्ये ताओ तत्वज्ञानाचं निरूपण करणारी कविता प्रथमच मराठी भाषेत येत आहे. रस्त्यावरचे अपघात टाळण्यासाठी काय करतोस तू? झाड होण्याचा प्रयत्न करतोय. स्मशानातील नीरव शांतता, तिथल्या धगधगणाऱ्या या चिता पाहताना या लेखकाला कसली तरी ऊर्जा मिळते. जगणं आणि मरणं यातलं अंतर कळतं. चितेपाशी घडणारे स्वार्थी मानवी व्यवहार, जळत्या चितेला बोल लावणारा माणूस, कुजलेली बेवारशी प्रेतं उचलणारा माणूस त्यांच्या साहित्यामध्ये दिसतो. कुत्रे, कावळे, कावळ्यांचं घरटं, गाढव असं प्राण्यांचं जग आणि त्यांच्या आत्मीयतेशी जोडलेलं माणसांचं जग उत्तम कांबळेंना जाणवतं. भाकरीची भूक भागवण्यासाठी प्रचंड लढाई करणारा त्यांचा अस्वस्थ नायक म्हणतो, माणूस लढला नाही तर तो खलास होईल, डायनोसॉर होईल त्याचा. मुठीतला आदर्श मी भाकरीसाठी फेकून देणार नाही. जगण्यासाठी रोज लढणारी, रक्तबंबाळ होऊन चिवटपणे जगणारी, तरीही माणुसकी जागी ठेवणारी असंख्य माणसं उत्तम कांबळेंच्या साहित्यात दिसतात, पदोपदी भेटतात. अश्रू जपून ठेवा, उद्या समयतील तेलही करेल कदाचित बंड. देवघरही बुडून जाईल अंधारात, सूर्यही काळवंडेल जेव्हा, तरीही गळून पडतील तेव्हा. अश्रू जपून ठेवा, अश्रू जपून ठेवा.